Jazz in the mix. Jazz in the mix. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला व्हीपीएनची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून टर्बो व्हीपीएन डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घ्यायचा आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता सिंपली तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिंपली इथं आपल्याला कनेक्टवर क्लिक करून व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचा आहे. आता कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता आपलं मटेरियल आहे ते ओपन होऊन येणार आहे. तर फोटोजमध्ये फोटो PNG ब्लॅक PNG तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये बीटमार्क प्लस सॉन्गही यातच दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की तुम्ही बीटमार्क बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्येच तुम्हाला दिलेला आहे. तर बीटमार्क कसं करायचं त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा बघू शकताय की जिथं बीट पडणार आहे तिथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येणार आहे. तर बघू शकता पहिला बीट जिथं पडतोय तिथं तुम्हाला अशा प्रकारे ग्लो होताना दिसून येणार आहे. तर बघू शकता पहिला बीट आपला कुठं पडतो इथं. तर सिंपली इथं तुम्हाला ग्लो होताना अशा प्रकारे दिसून येईल. तर जिथं ग्लो होतोय तिथं आपल्याला बीटमार्क करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं 2 नंबरचा ग्लो होतोय. त्यानंतर बघू शकता 3rd नंबरला. तर जिथं जिथं ग्लो होणार आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे बीटमार्क करून घ्यायचा आहे. अगदी इझी वेमध्ये इझी स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं बीटमार्क करू शकता. तर बघू शकता इथं आपण 5 आणि इथं 6वा बीट आहे तो अशा प्रकारे करून घेतोय. तर अशा प्रकारे तुम्ही ही लास्टपर्यंत हे बीटमार्क आहे ते अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहेत. मी हे अशाच प्रकारे करून घेतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे मार्क करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपले बीटमार्क झालेले आहेत. आता बीटमार्कचे थोडे थोडे आपले छोटे छोटे भाग झालेले आहेत. आता प्रत्येक भागात आपला इमेज कसा आपला शेअर करायचा म्हणजे आपला इथं रिप्लेस करायचा. त्यासाठी तो भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. भाग सिलेक्ट केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं रिप्लेस ऑप्शन दिसते. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला एक फोटो काय करायचा ॲड करायचा आहे. आता इथं पहिला फोटो ॲड केला. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे थोडासा भाग सिलेक्ट करून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून 2nd नंबर ॲड केला. त्यानंतर बघू शकता 3rd नंबरला सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करून रिप्लेस करून फोटोजमध्ये जाऊन 3rd नंबरचा इमेज ॲड केला. अशाच प्रकारे काय करायचे प्रत्येक ठिकाणी आपला वेगवेगळा रिप्लेस इमेज अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर रिप्लेस कशासाठी करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येईल. त्यासाठी आपल्याला रिप्लेस करायचे आहे. आता इमेज रिप्लेस करण्यासाठी सिम्पली सोपीच पद्धत. तर तुम्ही इथं 30 जी साईज आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला काय करायचं आहे रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे तुम्हीही रिप्लेस करून घ्या. मीही अशाच प्रकारे इमेज रिप्लेस करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटमार्कला आपला इमेज आहे तो रिप्लेस केलेला आहे स्टेप बाय स्टेपमध्ये आणि प्रत्येक बीटमार्कला वेगवेगळा इमेज आहे तो आपण रिप्लेस केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपण इमेज जसे ॲड केले तसंच आपल्या ऑडिओ लेअर ॲड करायचा आहे. त्यासाठी इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला ऑडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्यावर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. आता साऊंडवर क्लिक केल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे तो 2 मिनिटं वाट बघायची आपल्याला इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे की थोडा वेळ वाट बघून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला फाईल मॅनेजरवर क्लिक करून एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये सॉन्गही दिलेला आहे. तर तो सॉन्ग काय करायचं आहे सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून 1 नंबरला तुमचं सॉन्ग येऊन जाईल. ते प्लसचे नाव क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे बघू शकता सॉन्ग ॲड झालेला आहे आणि आपला
इमेज हे आपले ॲड झालेले आहेत. तर बघू शकता इमेज अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. फुल स्क्रीन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून तिथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये झाल्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता यामधील यस मुवमेंट किंवा कॅमेरा डान्स या दोन्ही इफेक्टमध्ये तुम्हाला कोणता इफेक्ट सापडला तो इथं तुम्ही यूज करू शकता. आता आपल्याला इथं बघू शकता कोणता सापडतोय, तर सिम्पली बघू शकता येस मुवमेंट आपल्याला इथं गावलेला आहे. तर तो सिम्पली येस मुवमेंट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर हा येस मुवमेंट गावला नाही, तुम्हाला कॅमेरा डान्स गावला, तर तोही तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सिम्पली कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं काय करायचं आहे की तुम्हाला हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं सिम्पली बघू शकता की इथं मी एक परफेक्ट इफेक्ट सांगणार नाही, तुम्हाला इथं कोणताही जो आवडेल किंवा तुम्हाला जो परफेक्ट वाटेल ते तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर यासाठी मी माझं सजेशन काय राहणार आहे की तिचं वेव ABS म्हणून जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली याला पहिला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरला इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन परत एकदा ऑप्शन स्क्रोल करत फॉलिंग हा जो बघू शकता इफेक्ट तो अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं, हे ऑप्शन स्क्रोल करत सिम्पली स्क्रोल करत तुम्ही ते स्लेआउट किंवा वोबल पण हा इफेक्ट एक परफेक्ट इथं बसू शकतो. तर बघू शकता याचा परफेक्ट इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथं स्मॉल साईज झालेलं आहे, तर फोर्थ नंबर किंवा इथं आपण म्हणू शकतो की फिफ्थ नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन्स बघू शकता अशा प्रकारे सिम्पली स्क्रोल करत. तर बघू शकता हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे ऑप्शन स्क्रोल करायचे अशा प्रकारे. तर व्ह्यू अँड अशा प्रकारे इथं इफेक्ट तुम्हाला दिसून स्लाइड तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. आणि तर आपल्याला काय करायचे, बाउन्सी रज म्हणून हा जो इफेक्ट राहणार आहे 5 नंबरचा तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये अशा प्रकारे आल्यानंतर तर इथं काय करायचं, झूम ऑन हा जो इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. आणि यासमोरील इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं, हे ऑप्शन स्क्रोल करत वेव अँड स्लाइड म्हणजे बघू शकता आपण मगाशी जो इफेक्ट अप्लाय केला अशा प्रकारे तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथूनपासून चालवणाऱ्या इमेज लेअरला सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचे आणि 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे आपले इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा की ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथे नेचर म्हणून ऑप्शन मिळून जाणार आहे. तर नेचर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि लाइटिंग अशा प्रकारे क्रॅक हा जो इफेक्ट तुम्हाला दिसून येईल तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून याचं जे फिल्टर आहे तो 0 करून टाकायचं आहे. आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून स्टार्टिंग लाईन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं शेक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल नाईट क्लबमध्ये. तर नाईट क्लबवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, शेक इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. आणि अप्लाय केल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॅक निघून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे की बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत सिम्पली क्लोनमध्ये यायचं आहे. आणि क्लोनमध्ये आल्यानंतर काय करायचं, ग्लोईंग डुबलिंग क्लोन हा जो इफेक्ट आहे तो फर्स्ट इफेक्टचा तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा इमेज लेअर इथपर्यंतच ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत हिल्युजन हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून हे जो हिल्युजन 1 नंबरचा 1 वे दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं की इथं यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत ते काय करायचं, इथून बॅक निघून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं की बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सिम्पली ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे.
आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत बघू शकता इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे इफेक्ट दिसून येत आहेत. त्यामधील तुम्हाला कोणता एक इफेक्ट किंवा हिल फायर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघू शकता लास्ट इमेज लेअर म्हणजे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण जे इफेक्ट ॲड केलेले ते ॲडजस्ट केलेले आहेत. तर ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता स्टार्टिंगला येऊन एकाडिक इमेज काय करायची तर आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये जाऊन जे सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की प्रत्येक इमेज लेअर एकाडेक प्रत्येक इमेज लेअर आहे ती -50 करून घ्यायचे म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे आपल्याला व्हिडिओचं ते युनिक असं दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकता मी ही अशा प्रकारे जे एकाडेक इमेज आहेत ते सिम्पली याचं सर्क्युलेशन आहे ते -50 करून घेतोय. तुम्ही हे अशाच प्रकारे -50 करून घ्या, तुम्हाला व्हिडिओचा लुक आहे तो युनिक असा दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या इफेक्टला जो सर्क्युलेशन आहे तो इफेक्ट लागलेला आहे. तर बघू शकता परत नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन बॅक निघायचं आहे आणि ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील PNG तुम्हाला दिलेले आहेत. एक PNG तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय इथं 2 मिनिटं लोड होताना दिसून येत आहे. सिम्पली टॉपची जी PNG आहे ती स्टार्टिंगला ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे स्टार्टिंगला ॲड करून घेतलं इथं सेट करून घ्यायची थोडीशी कमी जास्त करून. कमी जास्त केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बघू शकताय तुम्हाला इथपर्यंत ठेवू शकताय. तिथं तुम्ही सॉन्ग यूज करू शकताय. तर बघू शकताय आणि जिथपर्यंत बघू शकता इथं आपण ओव्हरलेमध्ये आल्यानंतर जिथं आपली PNG टॉपची संपलेली आहे तिथूनपासून परत एकदा ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपण जो PNG दिलेला आहे अशा प्रकारे तो इथं आपल्याला काय करायचं ॲड करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता सेट केल्यानंतर याची लेंथ इथून पुढं शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची जे स्टार्टिंगचे 3 शॉर्ट इमेज आहेत अशा प्रकारे 3 तर यामध्ये बॅक निघून इथं तुम्हाला बीट अशा प्रकारे दिसून येतोय. तर सिम्पली बीट दिसल्यानंतर जिथं बीट हा जो पहिला बीट आहे इथं संपतोय तर इथं काय करायचं आहे परत एकदा ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ब्लॅक PNG तुम्हाला अशा प्रकारे दिलेले ती पूर्ण व्हिडिओला ॲड करून इथं काय करायचे की याची लेंथ आहे ती या इमेजच्या शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आता बघू शकता मी तुम्हाला काय सांगतोय सिम्पली इथं आपण आता ब्लॅक PNG ॲड केली अशा प्रकारे. तर इथं ॲड केली या व्हिडिओच्या अर्ध्यापर्यंतच आपण ॲड केली आणि या व्हिडिओपर्यंतच आपण इथं ठेवून घेणार आहोत. त्यानंतर बघू शकता एक झालेलं आहे. सेकंड ॲड करण्यासाठी आपल्याला इथं यायचं आहे ओव्हरलेमध्ये जाऊन तो PNG ब्लॅक PNG ॲड करून अशा प्रकारे पूर्ण स्टेटसपर्यंत घ्यायचा आहे आणि या इमेजपर्यंतच ठेवून उरलेला भाग आहे तो इथेच आपल्याला कट करून टाकायचा आहे. अशाच प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला अशाच प्रकारे याची जी लेंथ बघून परत एकदा तो PNG ॲड करून इथं आपल्याला ॲड करायचे आहे आणि अशा प्रकारे साईज वाढवून उरलेला भाग आहे तो या इमेजपर्यंतच ठेवून कट करून टाकायचा आहे. आणि बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत